नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत श्री राम मंदिरा अयोध्येच्या प्राण प्रतिष्ठे सोहळा, जो 15 जानेवारी ते 22 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे. तर प्राण प्रतिष्ठेच्या संपूर्ण वेळापत्रकाविषयी आज आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहोत. भारताच्या इतिहासामध्ये 22 जानेवारी 2024 हा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदविला जाईल, कारण या दिवशी 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर रामलल्ला अयोध्येमध्ये यांच्या भव्य अशा राम मंदिरात निवास करतील किंवा मग स्थानापन्न होतील. अयोध्येत आपण श्रीरामाच्या अभिषेकाची तयारी सुद्धा पूर्ण झालेली आहे. संपूर्ण जग या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याच्या साठीच अयोध्येमध्ये लाखोंच्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. अयोध्येमधील राम मंदिराच्या अभिषेकाची रूपरेषा निश्चित करण्यात आलेली आहे. 15 जानेवारी ते 22 जानेवारी या कालावधीत अनेक विधी पार पडणार आहेत. तर राम मंदिर कार्यक्रमाचे संपूर्ण वेळापत्रक आणि प्राण प्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर 15 जानेवारी 2024 मकर संक्रांतीच्या दिवशी खरा मास संपला जातो. गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती म्हणजे श्रीरामाच्या बाल स्वरूपाची मूर्ती स्थापन करण्यात येणार आहे. 16 जानेवारी 2024 या दिवशी रामलल्लाच्या मूर्तीच्या निवासासाठी विधिवत पूजा सुरू होणार आहे. 17 जानेवारी 2024 या दिवशी रामलल्लाची मूर्ती नगर प्रदक्षिणा काढण्यात येणार आहे. याच मिरवणुकीमध्ये लाखोच्या संख्येने राम भक्त या प्रदक्षिणेत सादर होणार आहेत. 18 जानेवारी 2024 या दिवसापासून अभिषेक विधिवत सुरू होईल. मंडप प्रवेश पूजा, वास्तुपूजा, वरुड पूजा, विघ्नहर्ता गणेश पूजा आणि मूर्तिक पूजा सुद्धा या 18 जानेवारी या दिवशी होणार आहे. 19 जानेवारी 2024 राम मंदिरात यज्ञ अग्निकुंड स्थापन करण्यात येणार आहेत. यामध्ये 1001 एवढी यज्ञकुंड स्थापन करण्यात आलेली आहेत. आग विशिष्ट पद्धतीने पेटवली जाईल. त्यामध्ये 20 जानेवारी 2024 राम मंदिराचे गर्भगृह 81 कलशांनी पवित्र केले जाईल, ज्यामध्ये विविध नद्याचे पाणी जमा करून आणण्यात आलेले आहे. त्यामध्ये 108 नद्याचा समावेश आहे असं सुद्धा मंदिर समितीतर्फे सांगण्यात येत आहे. तर त्या वास्तूची वास्तुशांती सुद्धा विधिवत 20 जानेवारी दिवशी केली जाणार आहे. 21 जानेवारी 2024 या दिवशी यज्ञविधीमध्ये विशेष पूजा आणि हवनादरम्यान रामलल्लाच्या 125 कलशासह दिव्य स्नान करण्यात येणार आहे. 22 जानेवारी 2024 हा दिवस सुवर्ण इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने लिहिलेला जाणार आहे, कारण 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर या दिवशी मध्यान्ह काळात मृगशिरा नक्षत्रात रामलल्लाची महापूजा महाअभिषेक होणार आहे व प्राण प्रतिष्ठा सोहळा सुद्धा होणार आहे. तर काय आहे या दिवशीचा प्राण प्रतिष्ठा मुहूर्त? अयोध्येतील राम मंदिरासाठी जवळपास 5 शतकाची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपणार आहे, कारण 22 जानेवारी 2024 रोजी सकाळी 12:29 ते 12:30 राम मंदिरात रामलल्लाची मूर्ती स्थापन करण्याचा मुहूर्त आहे. प्राण प्रतिष्ठेसाठी केवळ 84 सेकंदाचा मुहूर्त हा अतिशय शुभ मानला गेलेला आहे. या दिवशी अत्यंत शुभ वेळ आणि फक्त 84 सेकंदाचा मुहूर्त असल्यामुळे अनेक शुभ कामं केली जाणार आहेत. तर हा अतिशय भव्य दिव्य असा सोहळा 22 जानेवारी 2024 या दिवशी पूर्ण होणार आहे. 22 जानेवारी 2024 या दिवशी संपूर्ण जगभरामध्ये दीपोत्सव म्हणजेच दिवाळी साजरी केली जाणार आहे, कारण खऱ्या अर्थाने 5 शतकानंतर प्रभू रामचंद्र स्वतःच्याच म्हणजे अयोध्येच्या जन्मभूमीमध्ये स्थानापन्न होणार आहेत. म्हणूनच संपूर्ण जगामध्ये
ही शुभ दीपावली साजरी केली जाणार आहे आणि दिवाळीचा सण हा यावर्षी म्हणजे 2024 या दिवशी 2 वेळा साजरा केला जाणार आहे। कारण खरी दिवाळी ही प्रभू रामचंद्र फक्त 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्येमध्ये आले होते म्हणून दिवाळी साजरी केली जात होती। तर आता म्हणजे 500 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर कित्येक बलिदानानंतर प्रभू रामचंद्र आता अयोध्येमध्ये स्थानापन्न होणार आहेत म्हणून ही खरी दिवाळी यावर्षी साजरी केली जाणार आहे। तर ही संपूर्ण अयोध्येच्या कार्यक्रमाची किंवा प्रभू रामचंद्राची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।